नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने जमीन आणि मालमत्ता खरेदी विक्रीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी काही नवीन नियम हे लागू केलेत। या नियमांमुळे फसवणुकीच्या घटना कमी होणार असून नागरिकांना विश्वासाने व्यवहार हे करता येतील। आता नवीन नियमांनुसार जमीन किंवा मालमत्तेची रजिस्ट्री करत असताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर करणे हे अनिवार्य करण्यात आले। या कागदपत्रांमुळे व्यवहाराची नोंद थेट आधार कार्डशी जोडली जाईल आणि बेनामी मालमत्तांवरती नियंत्रण ठेवणे सरकारला सोपं जाईल। त्यानंतर रजिस्ट्री प्रक्रियेदरम्यान आता बायोमेट्रिक पडताळणी करावी लागणार आहे। खरेदीदार आणि विक्रेत्याचे बोटांचे ठसे घेऊन व्यवहाराची खात्री केली जाईल। शिवाय संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केले जाईल, जे भविष्यामध्ये काही वाद निर्माण झाल्यास त्याचा पुरावा म्हणून वापरला जाईल। या पद्धतीने व्यवहार अधिक पारदर्शक होतील। त्यानंतर जमीन रजिस्ट्रीसाठी लागणारे शुल्क आणि कर आता फक्त ऑनलाईन भरावे लागतील। यामुळे रोखीचे व्यवहार पूर्णपणे थांबणार आहेत आणि पेमेंट देखील सुरक्षित पद्धतीने होईल। ऑनलाईन पेमेंटमुळे तुमचा वेळ वाचेल आणि भ्रष्टाचाराला देखील आळा बसेल। जर समजा काही कारणास्तव व्यवहार रद्द करावा लागल्यास आता रजिस्ट्री रद्द करण्याची प्रक्रिया देखील सोपी करण्यात आली आहे। बहुतांश ठिकाणी 90 दिवसांच्या आतमध्ये रजिस्ट्री रद्द करण्यासाठी अर्ज करता येतो। यासाठी वैध असणं, जसं की फसवणूक, कुटुंबातील वाद किंवा आर्थिक अडचण असणं आवश्यक आहे। शहरी भागामध्ये नगर निगम किंवा नोंदणी विभाग, तर ग्रामीण भागामध्ये तहसीलदार कार्यालयामार्फत ही प्रक्रिया केली जाईल। काही राज्यांमध्ये ही सोय आता ऑनलाईन देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। रजिस्ट्रीसाठी मालमत्तेचा कायदेशीर दस्तऐवज, खरेदीचा करार, पेमेंटचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ओळखपत्र, जसं की मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा वाहन चालकाचा परवाना, अशा पद्धतीची कागदपत्र आवश्यक राहणार आहेत। रजिस्ट्री रद्द करताना ही अद्ययावत कागदपत्र ही सादर करावी लागणार आहेत। नवीन नियमांमुळे महाराष्ट्रातील मालमत्ता व्यवहार हे अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सोयीस्कर होणार आहेत। बायोमेट्रिक पडताळणी, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ऑनलाईन पेमेंट यामुळे फसवणुकीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल। नागरिकांनी या गोष्टींची माहिती ठेवूनच जमीन किंवा घर खरेदी विक्री करावी, ही घोषणा सरकारी असून वाचकांच्या किंवा पाहणाऱ्यांच्या माहितीसाठी देण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, अधिकृत आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आजच राज्याच्या नोंदणी विभागाच्या संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊ शकता। त्यावरती ही सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध मिळून जाईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।